जे तुमच्या जवळ आहे, जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे ते सांभाळा. जे तुमचं आहे त्याचा आदर करा. है ना? कारण की जग आहे, जग कशासाठी आहे? फक्त कशासाठी आहे? तुम्ही चांगले आहे, तुमच्याकडे फक्त हसण्या बोलण्या खेळण्यासाठी. पण तुमच्या सुखात, तुमच्या दुःखामध्ये एक पती आणि एक पत्नीच असतात की जे सोबत असतात. मला दाखवायचं आहे, कोणीच येत नाही. आणि म्हणून कधीही एकमेकांचा अपमान करू नका, कधीही, कधीच नका करू, कोणासाठी नका करू. कारण की जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल, एक पुरुष म्हातारा होतो किंवा लेडीज म्हातारी होती, त्याच्या दुःखामध्ये सुखामध्ये फक्त दोघंच एकमेकांना असतात, कोणी नसते. मी अशी फॅमिली पाहिले, लेकरं पण नाही बघत. आज म्हातारपणामध्ये आई वडिलांना लेकरं पण नाही बघत आहे. किती लोक पडलेले आहे, आई वडील फार भयानक परिस्थितीमध्ये आहे. त्यावेळेला फक्त एक पती आणि एक पत्नीच असतात जे एकमेकांच्या सोबत असतात. आणि जर तुम्ही वेळ आहे तोपर्यंत त्याची किंमत नाही करणार, तर उद्या तुम्हाला अनेक वाईट आणि चुकीच्या गोष्टीला तोंड द्यावं लागणार आहे. त्या जगामध्ये जेव्हा आपण चालतो ना, प्रत्येक गोष्टीचा विचार करून चालायचा आहे. काय करायचंय, काय नाही करायचं. प्रत्येक त्या गोष्टीपासून दूर पळा जे तुम्हाला भडकवणारे आहे, चुकीचा मार्ग दाखवणारे आहे, चुकीचं शिक्षण देणारे आहे किंवा अनेक गोष्टी. आणि काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आपल्यावरती आहे. जर सासू सासरे जर चुकीचं सांगत आहे आणि सुनेला मारायला